आदित्य ठाकरे घेणार राज ठाकरेंची भेट, थोड्याच वेळात शिवतीर्थावर जाणार असल्याची माहिती। उद्धव ठाकरे राज ठाकरे मुंबादेवीच्या चरणी, सोबत संपूर्ण ठाकरे कुटुंब घेणार मुंबादेवीचं दर्शन। लक्ष्मी दर्शनासाठी आजचा दिवस आयोगाकडून सत्ताधाऱ्यांना दान, निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगुळ दिला। संजय राऊतांचा राज्य निवडणूक आयोगावर हल्लाबोल। आमच्या सत्तेआधी आधीच्या सरकारनं सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवली। युती सरकारनं पार्टी फंडासाठी प्रकल्पाच्या किमतीत 100 कोटी मागितले। पुरंदर सिंचन प्रकल्पातील घोटाळ्यावरून अजित पवारांचे गंभीर आरोप। अजित पवारांना 25 वर्षांनंतर आता या विषयाची आठवण झाली। माजी मंत्री एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया, पार्टी फंडासाठी असा कुठला निर्णय झाला असल्याचं आठवत नाही, खडसेंची माहिती। पनवेलमध्येही भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप। प्रभाग क्रमांक 17 मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडल्याचा दावा। पैशांची पाकिटं, मतदारांची यादी पोलीस फ्लाइंग स्क्वॉडला दिली। राज्यातील 29 मनपा क्षेत्रातील प्रचार थांबला। गुरुवारी मतदान, राज्य निवडणूक आयोगाची मतदानाच्या तयारीसाठी लगबग। अजित पवारांनी गुन्हेगारांना तिकीट दिलं हे अतिशय चूक, मी माझी नाराजी त्यांच्याकडे व्यक्त केली। द एन्काउंटर विथ वृषाली कदम या विशेष शो मध्ये फडणवीसांचं मोठं वक्तव्य। वाढवण सोबतच विरारला विमानतळ करता येईल का यावर विचार सुरू। रितसर अभ्यास झाल्यावर दोन्हीपैकी एका निर्णय घेतला जाणार। जय महाराष्ट्राला दिलेल्या विशेष मुलाखतीतून मुख्यमंत्र्यांची घोषणा। उद्धव ठाकरेंना मी शत्रू मानत नाही, पण ते माझ्या आई वडिलांबद्दल बोलले याचं वाईट वाटलं। जय महाराष्ट्राच्या मुलाखतीतून फडणवीसांनी व्यक्त केली भावना। पुण्यामध्ये भाजप उमेदवाराच्या पतीकडून डान्स बारमध्ये पैसे उधळले, रवींद्र धंगेकरांनी केला ट्विट व्हिडिओ। डोंबिवलीमधील शिवसेना भाजपमधला राडा प्रकरणी शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील, रवी पाटील अटकेत। मेडिकलसाठी आणल्यानंतर दोघांची प्रकृती खालावली। सरकारचा मोठा निर्णय, मकर संक्रांती निमित्त महिलांसाठी विशेष गिफ्ट। राज्यभरामध्ये महिलांसाठी विशेष मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्याचा घेतला निर्णय।